नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत मैत्रीणच्या या विशेष एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, हा आपला आजचा एपिसोड आहे विशेष, कारण तो आहे कला कौशल्य स्पेशल एपिसोड. आपल्या तमाम स्त्रीवर्गाला कला कौशल्याची अत्यंत आवड असते. जशी सौंदर्य क्षेत्राची असते तशीच कला कौशल्याची देखील लहानपणापासून सगळ्या मुलींना, सगळ्या स्त्रीवर्गाला आवड असते. अनेक फ्रेम्स आपण बाजारातून विकत आणतो, ज्याने आपलं घर सजवतो, पण त्या सगळ्या फ्रेम्समध्ये आपण हाताने केलेली अशी एक खास फ्रेम प्रत्येकीच्या घरात असते. तसंच अगदी लग्नातलं रुखवत असो किंवा आपल्या मैत्रिणीच्या लग्नातली मेहंदी, ती आपण स्वतःच्या हाताने काढावी अशी आपली प्रत्येकीची इच्छा असते. अनेक स्त्रियांचं हे कलाकौशल्य असतं, ते पॅशन असतं, तर अनेक स्त्रियांचं हे त्यांच्या मिळकतीचं साधन देखील झालेलं असतं. तर असा आज आपला एपिसोड आहे कला कौशल्य स्पेशल, आणि त्याच्यासाठी आपल्या या एपिसोडमध्ये सहभागी होत आहेत सोलापुरातील कामिनी गांधी आर्ट्स अँड फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौभाग्यवती कामिनी गांधी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. सखींनो, आता सध्या श्रावण महिना आहे. कला कौशल्याचे अगदी विशेष दिवस आहेत असं म्हणावं लागेल, कारण अगदी राखी पौर्णिमेपासून, राखी घरी तयार करण्यापासून ते अगदी गौरी गणपती रुखवत, हे सगळं आपण जे गौरी गणपती समोरचं सामान हे अगदी आपण हाताने बनवलेलं असलं तर त्यातला आपला आनंद वेगळाच असतो. मॅडम आज आपल्या या एपिसोडमध्ये गप्पा गोष्टी तर करणार आहेतच, शिवाय ते आपल्याला राखीचे काही नमुने सुद्धा आमच्या सखींसाठी तुम्ही दाखवाल. नक्कीच. तर नमस्कार मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की तुमचं माहेर कोणतं आणि या कला क्षेत्रात सोलापुरात आल्यापासून किती वर्ष तुम्ही आहात? मी सोलापुरात आज 30 वर्ष झाली, 28 ते 30 वर्ष. मी स्वतः मूळची मुंबईची. मुंबईला असताना जेव्हा शिक्षण करत होते तेव्हाच मला कलाक्षेत्राची जास्त आवड होती, आणि साधारण 8वी 9वीला गेल्यावरच माझ्या असे मनात आलं की आपण शिक्षणापेक्षा ह्या गोष्टीकडे जास्त वळावं. कारण का जेव्हा मी शाळेत असायचे तेव्हा अनेक कलेमधून, अनेक ह्याच्यामधून, स्पर्धेमधून मी प्राईज मिळवले होते, आणि मला त्याची आवड आणि त्याचं एक हेच होतं. आणि आता हे क्लासेस चालू झालेत, पण पूर्वी कसं होतं की एखादी गोष्ट बघितली की त्यातून आपण करायची. तेव्हा मी शाळेत असताना अशा प्रत्येक गोष्टी खूपशा वेस्टमधनं बेस्ट अशा काही काही मला सुचायचं आणि मी करायचे. तेव्हा मला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्राकडेच वळावं. आणि त्याच्यानंतर मी अगदी वयाच्या 18व्या वर्षी मी माझे स्वतःचे काही आर्ट क्लासेस चालू केले होते, की अगदी किरकोळ वेस्टमधून बेस्ट. पूर्वी अगदी दुधाच्या बाटल्या असायच्या, आता दुधाची पिशवी मिळते, तर त्या बाटल्यांवरची जी टोपणं असायची ती पत्र्याची असायची, तर त्याच्यापासून तोरण बनवणं, किंवा स्ट्रॉ आहे, स्ट्रॉपासून तोरण, असे वेगवेगळे आयटम, काडीपेटीच्या काड्यांपासून वॉलपीस बनवणं, असे वेगवेगळे आयटम मी पूर्वी करायचे. आणि त्यातूनच मला ही आवड निर्माण झाली, आणि नंतर मी इथे आल्यानंतर ते क्लासेस चालू केले. उपजत तुम्हाला आवड होती आणि त्याचं तुम्ही नंतर छंदात रूपांतर करून आता व्यवसाय हा तुम्ही त्याचं व्यवसायात रूपांतर करण्याइतपत तुम्ही ह्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. आणि खूप वेगवेगळे क्लासेस तुमचे चालतात, म्हणजे अगदी आपण मेहंदी रांगोळीपासून तुम्ही मला वाटतं सुरुवात केलीत, आणि त्याच्यात नंतर वॉल हँगिंग किंवा नंतर सिरामिकचे पॉट्स असतील, नंतर ग्लास पेंटिंग, असे बरेच तुम्ही आयटम्स नंतर त्याच्यामध्ये शिकवले. आणि आता फॅशन डिझायनिंगचं हे नंतर तुमचं कधी सुरू झालं? मग फॅशन डिझायनिंग मी 2002 पासून चालू केलं. म्हणजे माझं फॅशन डिझायनिंग मुंबईमध्ये झालं होतं, पण जेव्हा 88 साली मी सोलापुरात आले, तेव्हा आल्यानंतर इथलं जे वातावरण किंवा इकडचं जे बघून मला असं वाटलं की इथे फॅशन डिझायनिंग नक्की मुली येतील का, किंवा ॲडमिशन घेतील का, किंवा फॅशन डिझायनिंगमधलं कितपत नॉलेज आहे, हे मला थोडंसं प्रश्न पडला होता. मग जेव्हा मी इथं 88 साली आल्यानंतर सुरुवात मी माझ्या अदर क्लासपासून केली, आणि खरी सोलापूरकरांना माझी ओळख म्हणजे सिरॅमिक पणत्यांपासूनची. त्यातून सुद्धा मी बेस्टमधनं बेस्ट, किंवा सिरॅमिक मातीपासून पणत्या. मग त्याच्यातलं कौशल्य असं होतं की तेल, आपण मार्केटमध्ये गेलो की मातीच्या पणत्या असतात, मग त्या पणत्या तेल चपापतात, आणि नंतर मग आपण जेव्हा छान तयार होतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते तेलकट हात आणि ते वाती म्हणजे करणं. मग त्याच्यातून मला अशी कल्पना सुचली की मी सिरॅमिकचे पॉट बनवायचे. मग त्या पॉटला मला एक अनुभव आला की ओलं केलं तरी ते पिलं जात नाही, किंवा असं ऑइलीनी चपापत नाही. मग त्याच्यातून मी पणत्या सुरुवात केली, आणि सुरुवातीला मी एक ठराविक सिंगल पणत्या करून त्याचा एक प्रात्यक्षिक करून बघितलं की कशा पद्धतीने ते होतंय. तर ते अक्षरशः म्हणजे आपल्याला ह्याला 2-3 चमचे तेल घालून ते तेल पाझरून जातं, तर एका चमच्यामध्ये अखंड 2 ते 3 तास पंती जळू शकते. मग त्याच्यातून मला आयडिया निर्माण झाली, आणि मी तिथून त्या पणत्या चालू केल्या. आणि ते करत असतानाच मग मेहंदी, रांगोळी, हँड एम्ब्रॉयडरी किंवा बेस्टमधून बेस्ट असे किरकोळ क्लास चालू केले. आणि तुझा म्हणण्याचा प्रश्न की फॅशन डिझायनिंग साधारण 2004ला मी
माझी संस्था ओपन केली की जेणेकरून आपल्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळावं आणि मग लोकांना त्याच्यावर विषय अट्रॅक्शन वाटावं. क्लास आहे म्हटलं की लोक इतकं लक्ष दिलं जात नाही किंवा शिकल्यानंतर त्याचा त्यांना महिलांना उपयोग व्हावा. मग तोपर्यंत मी इकडचं सगळं महिलांना त्यांच्या मनात उतरले, त्यांना कलेविषयी एक आवड निर्माण करून घेतली आणि त्याच्यानंतर 2004ला मी संस्था ओपन करून फॅशन डिझायनिंग हा कॉलेज स्टार्ट केलं. ओके, म्हणजे तुम्ही छोटासा क्लास त्याला स्वरूप न ठेवता संस्थेमध्ये रूपांतर केलं जेणेकरून तिथे ज्या प्रवेश घेतील त्यांना पुढचं एक फ्युचर पण चांगलं मिळेल, करता येऊ शकेल. आणि तुम्ही आता मला सांगितलं सिरॅमिकच्या ज्या पणत्या असतात ते ऑइल म्हणजे सिरॅमिक मध्ये तो गुणधर्म असतो का की ऑइल प्रूफ? सिरॅमिक माती म्हणजे कसं असते की व्हाईट पांढरी माती आणि लाल माती अशी मिक्स केलेली असते आणि जेणेकरून लाल मातीमुळे आपण तो डाय बनवू शकतो आणि पांढऱ्या माती त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे ते ऑइल पाझरत नाही. बरं, एक त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे ते ऑइल प्रूफ होतं. ओके, फॅशन डिझायनिंग मध्ये मॅडम आतापर्यंत तुमच्या संस्थेमधून किती मुलींनी शिक्षण घेतलं असेल? साधारण मला सांगता येईल की 50 ते 60 जणी शिकवले नाही अशा झालेल्या आहेत. पण फॅशन डिझायनिंग ह्या माध्यमातून ते 5 ते 7 हजार महिला बाहेर पडलेल्या आहेत. आणि अजून आनंदाची गोष्ट असं सांगावीशी वाटते की त्या नुसत्या शिकून बाहेर नाही आहेत, तर स्वतःचं इन्स्टिट्यूट, स्वतःचं ब्युटिक किंवा काही फॅक्टरीजमधून जॉब अशा दृष्टिकोनातून त्या कुठे ना कुठेतरी त्यांना मी मार्गदर्शन करून जॉईन करून दिलं आहे आणि अशा पद्धतीने त्या स्वतःचं काहीतरी करत आहे. बरं, आणि किती वर्षाचा हा कालावधी असतो या कोर्स? फॅशन डिझायनिंग तसं 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स मी आधी खरं 2004ला चालू केला. नंतर एक 2-4 वर्ष चालल्यानंतर मला त्याच्यात असं जाणवायला लागलं की तो कुठेतरी अर्धवट होतोय की जे मी स्वतः कॉम्प्युटराइज डिग्री कोर्स घेतला होता. मग त्याच्यातून 2008ला 2009ला मी फॅशन डिझायनिंगमधनं कॉम्प्युटराइज फॅशन डिझायनिंग हा कोर्स चालू केला की जेणेकरून फॅक्टरीजमध्ये जेव्हा जॉईन होतात आणि काही बाहेरून ऑर्डर्स घेणं, तर मग ते आपण जेव्हा डिझायनिंग करतो तर स्वतः जाऊन काय आपण घरी देऊ शकत नाही. जे डिझायनिंग करून आपण ऑनलाईन थ्रू आपण पाठवू शकतो, मग कॉम्प्युटरवर त्याच्या डिझायनिंग करणं हे मी चालू केलं. आणि मग 2 वर्ष आणि 3 वर्ष असा 3 वर्षाचा आता सध्या आपला डिग्री कोर्स आहे. नाही, त्यांना डिजिटलायझेशन त्यांचं करून दिलं तुम्ही की जेणेकरून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा कुठेही त्यांना कॉम्प्युटरवर कामाची गरज करू शकते. म्हणजे आता कसं झालं की सोलापूरपेक्षा मग लोक पुण्याकडे वळतायत किंवा मुंबईकडे जात आहेत, तर त्यांना ते जायची गरज नाहीये की इथे सुद्धा सोलापुरात ती आपण सुविधा करून दिली आहे की कॉम्प्युटराइज फॅशन डिझायनिंग आणि 3 वर्षाचा असा डिग्री कोर्स आपण चालू केला. बरं, त्याच्यामध्ये किती शिक्षिका तुमच्या इथे आता शिकवायला? आता सध्या माझ्याकडे 11 शिक्षिका आहेत. प्रत्येक ह्याच्यातल्या त्या निपुण आपण घेतलेल्या आहेत. आणि असं एक वैशिष्ट्य आहे की त्या मी बाहेरच्या कुठल्या घेतल्या नाहीये. ज्या माझ्याकडे 2004, 5, 6, 7, 8 मधल्या 2008 पर्यंतच्या ज्या आपल्याकडे साली केलेल्या आहेत त्यांना टीचर ट्रेनिंग कोर्स दिला आणि त्याच्यात 1-2 वर्ष माझ्या हाताखाली त्यांना आपण घेतलं आणि कशा माध्यमातून शिकवायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्याच एक 10 ते 11 टीचर्स आपल्याकडे आहेत फॅशन डिझायनिंगला. तुमचं एक्सपर्ट लेक्चर कधी असतं का स्वतःच? नाही, असतंच. म्हणजे दरवर्षीच आपल्याला ठेवावंच लागतं. म्हणजे कसं आपलं गव्हर्नमेंट एक्झाम आहे, कितीही झालं आपल्या हाताखालच्या मुली आहेत आणि त्या आपल्या टीचर्स आहेत आणि माझं रोजचं लक्ष असलं तरी काही गोष्टी आपल्याला त्या पटवून सांगणं खूप गरजेचं असतं. मग थेरी पेपर्स असतात फॅशन डिझायनिंगमध्ये, 3 थेरी आणि 3 प्रॅक्टिकल्स असतात. मग कुठेतरी थेरीमध्ये लँग्वेजमुळे मुलींचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे आता आपल्याकडे सगळ्या जातीच्या आहेत, मारवाडी आहेत, मुस्लिम आहेत, मराठी आहेत, गुजराती आहेत, मग इंग्लिश आहेत. मग त्या लोकांना साधारण 2009ला हे बंद झालं की गव्हर्नमेंटनी हिंदी लँग्वेज बंद केली. फक्त आता मराठी आणि इंग्लिश हे 2च लँग्वेज आहेत. मग काही मुस्लिम असतात त्यांचं उर्दू असतं, मग त्यांना कशा पद्धतीने रायटिंग केलं पाहिजे, तर कम्प्लीट 1-1.5 महिना मी त्यांना त्याचं ट्रेनिंग म्हणजे त्याचं लेक्चर आणि त्या माध्यमातून त्यांनी उत्तरं कशी लिहायची आणि त्यांना ट्रेन करून कसं पासआउट करायचं. शेवटी काही गोष्टींना प्रॅक्टिकली येत असल्या तरी पासआउट होणं गरजेचं सर्टिफिकेटसाठी. म्हणजे हा पण एक अनुभव आहे की सर्टिफिकेट आहे पण प्रॅक्टिकली नसतं. तर पहिला जोर आपण प्रॅक्टिकलमध्ये देतो, पूर्ण प्रॅक्टिकली ट्रेन करतो आणि मग तिला ते सर्टिफिकेटची पुढे गरज भासते म्हणून आपण थेरीमध्ये त्यांना परफेक्टली करतो. त्यामुळे त्याचं लेक्चर्स असतात. आणि नुसतंच माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही तर बाहेरून मला लेक्चरसाठी बोलवतात. मी अकलूजमध्ये जाऊन लेक्चर दिलेले आहेत. म्हणजे SNDT कॉलेज किंवा अदर कॉलेजेसमध्ये WT कॉलेजमध्येही मला बोलवलं होतं, तिथेही मी काही लेक्चर दिलेले आहेत. म्हणजे असे बाहेरचेही लेक्चर्स मी अटेंड करते आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये तर ऑब्व्हियसली मी कम्प्लिटली लक्ष देऊन करून घेते. बरोबर आहे.
या सगळ्या तुमच्या व्यापामध्ये मिस्टरांचं सहकार्य मॅडम अगदी जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हापासून मिस्टर तुमच्या सोबतीने या व्यवसायामध्ये आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी पुढे हा वारसा चालवत आहेत का तुमचा? खूप छान प्रश्न विचारला, कारण का प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला आपला जोडीदार कसा असावा. आणि खरं सांगू का, मला असं आठवतंय की आताच्या मुली जे विचार करतात किंवा ठरवतात किंवा कसा पाहिजे, तसं मला नाही आठवत की मी कधी विचार केला असेल. म्हणजे 88 त्या सालात आपल्याला तेवढा कधी अशी विचारही नव्हता की आपण असा नवरा किंवा असा जोडीदार मिळाला पाहिजे. हा, एवढी मुभा होती की तुला आवडतो का, त्याच्याही मागे होतं की ती पण आवड नव्हती. आई वडील ज्यांच्याबरोबर लग्न करून देणार त्याच्याबरोबर आपण जात होतो, पण ती मुभा होती की तुला आवडतो का. आणि माझं लक एवढं छान की मला माझा नवरा मिळालेला स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे, म्हणजे माझ्यापेक्षा वरचा. म्हणजे मी हे क्लासेस किरकोळ करून फॅशन डिझायनिंग, होम सायन्स हे करून मी निपुण आहे, पण ते स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्याचा मला खूप माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये फायदा झाला. आणि प्रत्येक पुरुष एक इगो असतो बघ, तर माझ्या बाबतीत असं नाही झालंय की ते स्वतः आर्टिस्ट असून मला सपोर्ट त्यांचा खूप आहे. आणि माझ्या दुकानाला किंवा माझ्या इन्स्टिट्यूटला माझंच नाव द्यायचं हा त्यांचा अट्टास होता. किती छान. हे सुद्धा एक वेगळा मला हे. आणि त्यामुळे काय होतं, त्यांनी जरी एखादी फ्रेम बनवली त्याच्या खाली कामिनी गांधी आर्टच जातं. म्हणजे त्यांनी बनवलेल्या फ्रेम मध्ये सुद्धा माझं नाव. तर काही वेळेला कसं होतं, त्या निमित्ताने मलाच जास्त नावामुळे इन्स्टिट्यूटचं नाव ते आणि माझं नाव ते म्हणून जास्त ओळखलं जातं. पण तरी सुद्धा त्यांना कधी इको नाही की बाबा नाही तुझं नाव पुढं होतं, असं कधीच नाही. हा एक माझं गेल्या जन्मीचं पुण्य असेल की मग काय, की मला जोडीदार खूप छान मिळाला. पुढचा प्रश्न तुझा असा होता की पुढची पिढी. तर माझी मुलगी स्वतः आर्टिस्ट आहे. 6वीत असताना तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि एक असं कौतुकास्पद आहे की मी सगळ्या जगाला खरं शिकवलं आहे, पण मला असं आठवत नाही की माझ्या मुलीला बसून मला जवळ शिकवावं लागलं. दोघांचंच बॉन्ड असं की तिच्या ते रक्तातच, की तिला जन्मताच तिला त्याची आवड आणि ती माझ्यासारखाच आट्टास की नाही मम्मी मला शिकायचं नाही, मला ह्यात करिअर करायचं. पण मला असं कुठेतरी वाटतं की माझं एज्युकेशन भले होम सायन्स फॅशन डिझायनिंग मला कुठे जाणवलं नाही, पण पुढच्या काळात एज्युकेशनला तेवढेच महत्व आहे. म्हणून तिने माझ्यासाठी इंजिनिअरिंग झाली. कॉलेजमध्ये सेकंड आली. WT कॉलेजला ती होती, कॉलेजमध्ये ती सेकंड आली. ते करत असताना तिला फॅशन डिझायनिंग फर्स्ट इयर सेकंड इयर डिग्री कोर्स मी दिला. अक्षरशः 12वीला मी तिला बसवलं होतं. घरात खूप आरडाओरड झाली की तिचं तू करिअर हे करशील म्हणून. 12वीचं हे आणि ते, पण त्यात सुद्धा तिने 12वीला 77 पाडले आणि फॅशन डिझायनिंगमध्ये 89. मला माहित होतं ना तिला स्वतःलाच आर्ट आहे, तिच्या स्वतः कला आहे, एखादी गोष्ट बघून ती करते आणि त्या पद्धतीनं मला गॅरंटी होती की फॅशन डिझायनिंगमध्ये ती 100% पास होणारच. पण त्यात सुद्धा ती फर्स्ट आली 89% मिळून. आणि कॉलेजमध्ये ती सेकंड आली होती. ते झाल्यानंतर मग तिने इथे क्लासेस घ्यायचं हे तिच्या होतं, पण लकीली ती सेकंड पण आली. तिचं कॅम्पस सिलेक्शन झालं. तिला घाटकोपरमध्ये जॉब लागला. जापानची कंपनी होती ती जॉबची. ती 6 महिने तिथे जॉब करत होती. पण त्याच काळामध्ये असं एक स्थळ आलं की तेहून 6 महिने आमच्या मागे लागले होते की नाही आम्हाला, म्हणजे आमच्या रिलेशनमध्येच आहे, त्यांनी पूर्वीपासून बघितलेलं होतं, त्याच्यामुळे ते आम्हाला लग्न करून आम्ही तिचा तो जॉब सोडावा लागला. आणि मग आता तिथे ती लग्न करून गेली. तिथेही तिला आर्ट रिलेटेड, वाशीमध्ये आहे मुंबईमध्ये, तर तिथे आर्ट रिलेटेड तिला एक जॉब लागला की ती माझ्यासारखी एक लेडी आहे, तिची मोठी फॅक्टरी आहे, डिझायनिंग करून ती लग्नाच्या ऑर्डर्स देते. तिथे ती ॲज अ मॅनेजर पोस्टवर लागली. त्यामुळे तिच्या आवडीची कला परत तिला मिळाली. पण पुढे परत प्रेग्नेंट राहिली, मुलगी झाली. मग आता ती सध्या मुंबईमध्ये माझ्यासारखे क्लासेस घेते. मधला दुपारचा 2 ते 5 हा वेळ तिच्यासाठी असतो. तो तिने स्वतः तिचे माझ्यासारखे क्लासेस घेते. आणि मुंबईमध्ये खूप तिने आता कॉम्पिटिशन्समध्ये प्राइज मिळवले आहेत. आणि आता हे माझं क्षेत्र मला वाटतं तेच ती पुढे कंटिन्यू. कलेचं क्षेत्र तिने अगदी चीज केलं त्याचं, असं म्हणायला हरकत नाही. आणि मिस्टर तुमचे कमर्शियल आर्टिस्ट आहेत, तर अगदी तुम्हाला बारकावे पण ते बऱ्याचदा सांगत असतील. चुका त्या माझ्याच चुका काढतात. म्हणजे आपण कुठे नाही हे असं पाहिजे किंवा हे असं करायला पाहिजे की हे पाहिजे. आणि मला तो एक वेगळा आनंद वाटतो की मी दोघं मिळून हे सगळं करतो. तर आणि कसं असतं बघ ना, नवरा कुठेतरी जॉबला आहे, आपण अख्खा दिवस इतके कष्ट करतो, त्याला त्याची जाण नसते. पण आम्ही एकत्र एका क्षेत्रात असल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला होणारे कष्ट किंवा कधी कधी त्यांना होणारे कष्ट एकमेकाला समजून घेतो आणि छान असल्यामुळे ते छान जमतं. मॅडम, भविष्य काळातलं तुमचं या कला क्षेत्रातलं स्वप्न काय असेल? असं तर माझं एक मोठं इन्स्टिट्यूट व्हावं हे होतं.
ह्या 2 वर्षात माझं तेही उभं राहिलं आहे. आणि आता असं मला वाटतं की काहीतरी महिलांसाठी करावं. म्हणजे सोलापूरमधल्या काही महिला अशा आहेत ह्या क्षेत्रातून ज्या माझ्याकडे आता येत आहेत, म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये मला अशा काही महिला येत आहेत की जसं जसं माझी माहिती होईल, ॲड होईल तसं मॅडम आमच्यासाठी काहीतरी काम आहे का. आणि गरजूच असं नाही, काही महिला सोलापूरमध्ये अशा आहेत की त्यांची मुलं बाहेर पडली आहेत, कोणी फॉरेनला गेलेत, काही मुलींची लग्न झाली आणि त्या एकट्याच आहेत पण वेळ जात नाहीये. तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी, मग असं माझं एक स्वप्न आहे की काहीतरी एक आपण स्वतः करावं की जेणेकरून महिलांना काहीतरी काम, रोजगार म्हणजे तो आपणच उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांच्याकडनं तेवढा करून घ्यायचा. असं एक माझं छोटं स्वप्न आहे आणि होईल असं वाटतं आहे. म्हणजे त्या मार्गावर मी आहे. थोड्या काही गोष्टी सपोर्टिंगला मला मिळायला पाहिजेत, त्या झाल्या तर नक्कीच मी ते महिलांसाठी काहीतरी करेन आणि असं माझं स्वप्न पूर्ण होईल. आतापर्यंतची सगळी स्वप्न मॅडम पूर्ण झाली नाही, अशा मी काही महिलांना अगं केलंय, उभं करते. म्हणजे अगदी फॅशन डिझायनिंग झालं, मग तू पुढे काय करणार आहे, मग ब्युटी खोलणार आहे, मग त्याचं होलसेल मार्केट कुठे आहे, ते कुठे मिळेल, तुला कुठे उपलब्ध होईल, ह्याचं मार्गदर्शन. तसं तर माझं काम चालूच आहे, पण ते तेवढ्या पुरतं होतं आणि तितक्या काळापुरतं. किंवा एखादी मला फॅक्टरीची मोठी ऑर्डर येते, एकदम ते 7-8-10 हजाराचा माल असतो, मग तो एक 15-20 दिवस काम चालू राहतं, मग परत पुढे मग दुसरं काहीतरी. म्हणजे अजून असं आम्ही डिपेंडच आहोत की ऑर्डर येणार आणि मग आम्ही देणार. पण मला असं वाटतं की कायमस्वरूपी की कंटिन्यू त्या महिलांना कोणी आल्या की हे काम आहे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, बसवायचं आणि करून द्यायचं, असं माझं स्वप्न. बरं मॅडम, आता थोडंसं तुम्हाला परत मागे घेऊन जाते. मी बऱ्याचशा तुमच्या आता सगळं कलादालन जे तुमचं छान आहे त्याच्यामधल्या बऱ्याचशा वस्तू बघितल्या, सिरॅमिकचे पॉट्स बघितले, ग्लास पेंटिंग्स, नंतर तुमचे काही छान छान आणखी नमुने होते वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे राख्या पण काही मला तिथे दिसल्या. तर हे सगळं तुम्ही महिलांना शिकवता, तर त्या या छंदांविषयी काय सांगाल तुम्ही? या प्रकारचं कोणकोणतं प्रशिक्षण देता आणि त्यातनं पुढे भविष्य काळात त्यांना कशा प्रकारे अर्थार्जन करता येतं? एक खूप छान प्रश्न आहे. कारण का आता लोकांना फक्त वाटतं कसं काही ठराविक आहे गं की आपण शिवणमध्ये आहे किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये त्यातच आपण करिअर करू शकतो. पण असं नाही आहे की सिरॅमिक फ्रेम येतात, पॉट येतात, म्युरल वर्क आहे, पॉटचे व्हरायटीज आहे, ग्लास पेंटिंग आहे, टेन्सिल पेंटिंग आहे, अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मी आता सध्या मुलींना काम देते आणि त्याच्यातूनही आपण छान अर्थार्जन करू शकतो की सणावाराचं, की बाबा आता संक्रांत आली तर हलव्याचे दागिने आले, तेव्हा किंवा पंचमी आली तर लहायचे दागिने आले, आपल्याकडे गड्डा येतो, गड्ड्याच्या रिलेटेड काठ्या बनवून आलं, किंवा आता रक्षाबंधन जवळ आली, राखी आल्या, तू राख्या जे बघितले ते तर सध्या ऑर्डरचंच काम चालू आहे माझं. म्हणजे ह्या माध्यमातून सुद्धा आपण खूप छान काही करू शकतो. आणि फ्रेम, सिरॅमिक फ्रेम हा एक ट्रिपिकल आपण जर फ्रेम शिकलो तर त्याच्यातून अनेक वस्तू आपण बनवू शकतो. का तर सिरॅमिक फ्रेममध्ये म्युरल वर्क, आकार देणं, शेप देणं, त्याला कलरिंग, शेडिंग, हा जो सगळा प्रकार आहे त्या प्रकारातून आपण वेगवेगळं करू शकतो. शिवाय माझ्याकडे क्लॉथ पेंटिंग असा एक विषय, तर त्या ह्याच्यातून मला खास का सांगावं असं वाटतं की आत्ता सध्या माझ्याकडे 3 ते 4ची एक मी बॅच घेतली होती. तर त्या क्लॉथ पेंटिंगच्या माध्यमातून बेसिक क्लॉथ पेंटिंग म्हणजे पेंटिंग ह्या प्रकारचं टोटली नॉलेज, मग अगदी झिरो, मिक्सिंग, स्ट्रोक्स, शेडिंग, डबल स्ट्रोक्स, हा सगळा प्रकार, मग कार्टून वगैरे असे सगळे प्रकार मी शिकवले. त्याच्यातून आत्ता सध्या त्या मुलींनी सोलापूरमध्ये सर्च केलं, त्यातनं बेडशीट्स आणि साड्या आणि ड्रेस हे सगळे वेगवेगळे पेंटिंग केले आणि काही ठराविक दुकानाला त्यांनी कॉन्टॅक्ट केले आणि त्या दुकानातून त्यांना ऑर्डर्स मिळाल्या आणि ते वेगवेगळे पेंटिंग्स ते आता सध्या करून दुकानदारांना सप्लाय करतात. म्हणजे अशा पद्धतीचं वेगवेगळं प्लेन साड्यांना मग ते एक वेगळा लुक येतो. आणि मार्केटमध्ये आपण बघतो किती साड्याच्या व्हरायटीज असतात, पण आपण असं नाही सांगू शकत की पेंटिंगचाच प्रकार मिळेल. आपलं जे आर्ट आहे ते ठराविक आणि आर्ट डिझायनर, आपण डिझायनर पीस कशाला म्हणतो की तो 1 किंवा 2 ह्या प्रकारातच मिळेल, तो कॉमन नाही होणार. तर ह्याचा बेनिफिट खूप होतो की आपण स्वतः करून जे करतो ते कॉमनली आपल्याला कुठंच क्रिएटिव्ह वर्क, प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं वर्क आपण देऊ शकतो. आता सिरॅमिक फ्रेम मधून आम्ही ना त्याच्यातून वेगवेगळे, म्हणजे आता देवाच्या काही फ्रेम्स आहेत, तर सिरॅमिक मध्ये नुसतं शोच्या असं नाहीये, तर त्याला एक वेगवेगळं लुक दिलंय. आमच्या धर्मामध्ये 16 स्वप्नांचं असतं, तर सरांनी काही तशा फ्रेम बनवल्यात, काही कृष्णामधल्या व्हरायटीज बनवल्यात, राधाकृष्ण, असे वेगवेगळे प्रकार, असे त्यातून जसा आपल्याला विषय मिळेल त्या पद्धतीने आम्ही काही हॉटेल्समध्ये दिलेले, तर तिथे मॉडर्न आर्ट टाईप आहे,
म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही मॅडम हॉटेल ऐश्वर्यामध्ये पण दिलेले? हो हो, कारण मी त्या फ्रेम्स बघितल्या होत्या आणि खाली म्हणजे नावावरनं मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, तेव्हा मला माहिती नव्हतं म्हणजे तुमचं नाव, आता मला एकदम ते आठवलं. आपण ऐश्वर्या हॉटेलमध्ये पण दिलेल्या आहेत फ्रेम. तरुण भारतच्या समोर एक हॉटेल आहे, तिथे पण आपण काही फ्रेम करून दिलेल्या आहेत. पंढरपूरमध्ये आपल्याला अशी हॉटेलची किंवा शॉपची ऑर्डर होती की त्यांचं सीलिंग ग्लासचं आहे आणि त्या ग्लासवर पूर्ण ग्लास पेंटिंग, त्यांचं कॅबिनची ग्लास आहे त्याच्यावरच आपण ग्लास पेंटिंग, असे वेगवेगळे ग्लास पेंटिंगचे प्रकार आपण त्यांना करून दिले. सब्जेक्ट कसा आहे, समजा आता चप्पलचं दुकान आहे तर त्या चप्पलच्या दुकानाप्रमाणे त्यांना सूट होणारं त्या पद्धतीचं पेंटिंग, त्याचा एक मोठा वॉल, त्याच्यावर आपण अशा टाईपचे पण वेगवेगळे डिझायनिंग करून देऊ शकतो. तर सिरॅमिक असं आहे तसं त्या हिशोबाने आता हलव्याच्या दागिन्यांचं आपण गेल्या वर्षी प्रशिक्षण घेतलं की नव्या नवरीला हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत आहे. म्हणजे नवरीकडनं असतात ते नवरदेवाला दागिने जातात किंवा नवरदेवांकडचे लोक नवरीसाठी घालतात आणि एक हलव्याच्या दागिन्यांचा सण तो सेलिब्रेट करतात. तर तशा पद्धतीने मी गेल्या वर्षी त्याचं फ्री प्रशिक्षण घेतलं होतं. साधारण 250 ते 300 महिला होत्या. त्यातून प्रशिक्षण दिल्याचा आनंद मला असा वाटतो की टोटली मी फ्री प्रशिक्षण दिलं होतं. काही आयटम मी वर्षभरात असे घेते की त्याचा व्यवसाय नाही करत, की त्याच्यासाठी अगदी खुले सगळ्या पेपरमध्ये ॲड देते, आपल्या ह्याच्यातून इनमधून किंवा ह्याच्यातून आपण त्याची ॲड पोचवतो की आपण हे फ्री प्रशिक्षण ठेवलंय. ठराविक महिला येतात ज्या गरजू असतात, आवड असते त्यांना. आणि मी जेव्हा हे गेल्या वर्षी घेतलं प्रशिक्षण हलव्याच्या दागिन्यांचं, 250 ते 300 महिला होत्या आणि त्याच्यानंतर मला असा अनुभव आला की त्यांनी जेव्हा त्या केल्या घरी, मी शिकवल्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअपवर फोटो टाकले की मॅडम हे आम्ही बनवलंय, ह्याच्यातून आम्हाला एवढा इन्कम झाला. तो आनंद मला वेगळाच. म्हणजे अशा पद्धतीने. तर आत्ता सध्या तू माझ्याकडे जे बघितलं राख्यांचं, तर आता राख्यांच्या सध्या मला काही ऑर्डर्स आल्या आणि त्या माध्यमातून आपण राख्या बनवतोय. त्याचंही मी फ्री प्रशिक्षण घेणारच आहे साधारण. आणि त्याचा आपण वाटलं तर एखादा डेमो इथे बघूया. त्यातून तुला मी 5-6 टाईपचे वेगवेगळ्या राख्या दाखवू शकते. काही राख्या अशा आहेत की वेस्टमधनं बेस्ट, की त्याला असं खूप काही गरज नाही की तुम्हाला मटेरियल आणायची गरज नाही. आणि आज आपण मार्केटमध्ये गेलो तर कमीत कमी एक राखी 20 रुपयाला असते. पण तुम्ही जेव्हा माझ्या ह्याच्यात बघाल तर तीच राखी अगदी तुम्हाला 5 ते 10 रुपयामध्ये आपण बनवू शकतो आणि त्याचा मोठा व्यवसाय सुद्धा व्यवस्थित. आणि व्यवसाय करण्याचा एक बेनिफिट असा की तुम्ही जेव्हा ह्या माझ्याकडनं शिकलेल्या राख्या 101% तुम्हाला त्या मार्केटमध्ये बघायला नाही मिळणार. त्याच्यामुळे नक्कीच लोकांची ओढ तुमच्याकडे असेल आणि ते करून तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. आणि समजा तुम्ही एक छोट्या प्रमाणात सुरुवातीला ह्या वर्षी आता जे आम्ही डेमो दाखवणार आहेत, थोड्या वेळ करून तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही जरी पाठवले आणि त्याच्यातून जर तुम्ही छोटा व्यवसाय केला तर नक्कीच पुढच्या वर्षी मोठी ऑर्डर येऊ शकते आणि त्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, आता मॅडम आपल्याला काही राख्यांचे छान छान असे प्रकार बघायला त्या करून दाखवतील. प्रत्येकाची राखी घालण्याची आवड वेगळी असते. कोणाला मोठी असते, कोणाला मीडियम आवडते, नुसता गोंडा आवडतो किंवा सिंपल आवडतं. तर स्टार्ट आपण सिंपल पासून करू. तर माझ्याकडे बघा हे मटेरियल आहे, हे साधारण असे स्टोन्स आहेत, बरोबर. ह्या स्टोनचा आपण वापर करून आपण मी तुम्हाला सिंपल राखी दाखवते. आता ही सॅटिनची लेस आहे, असं लेसचे बंडल्स असतात सॅटिनमध्ये, तर त्याच्यामधलाच एक प्रकार आहे तो. आता आपल्याला त्याच्यामध्ये ओवायचं आहे म्हणून सुरुवातीला काय करायचं, त्याला एक टोक करून घ्यायचं. आपण सुई तर वापरत नाही करताना, त्याच्यामुळे टोक येण्यासाठी त्याला असं आपण तिरकं कापून घ्यायचं. ते कापून झाल्यानंतर आपण ह्या होलमधून घालायचं. जसं आपण इथून घातला तसाच खालून घेऊन मागून वर काढायचं. अच्छा. तर बघ, ही आता किती सिंपल आणि सुंदर राखी, छोटीच. जर आपल्याला हवं असेल तर ह्याला कंटिन्यू अजून एक आपण घेऊ शकतो. आणि हे फक्त ह्याच्यामध्ये एक बघायचं की जसा स्टोन असेल तशा मॅचिंग जर आपण सॅटिन घेतली तर ती जास्त उठून दिसते. मग हे सगळं सामान कुठे मिळतं मॅडम? आपल्या शॉपमध्ये तर सगळं मिळतंच. बाहेरही खूप ठिकाणी मिळायला शोधलं तर आपण मिळू शकतं. पण आमच्याकडे मिळण्याचा बेनिफिट हे राखीचं मटेरियल नाहीच आहे. आम्ही डिझायनिंग मध्ये वापरतो, अदर फ्रेम्स मध्ये वापरतो. माझं मी वेगवेगळ्या प्रकारे डोकं चालवते की त्यातून ह्यात, ह्याच्यातून त्यात, असं माझं असतं की नाविन्य काहीतरी द्यायचं. ऍक्च्युअली हे आमच्या ड्रेसेसवर डिझायनिंगसाठी
टी शर्ट्सवर लावण्यासाठी हे लुक आणलेलं होतं. त्याच्यानंतर मला सुचलं की सिंपल पाहिजे. म्हणजे एक वर्ष असं होतं की त्यांना सिंपल राख्या, साध्या आणि सोबर, की दिवसभर आम्ही घालू शकू आणि आम्ही काढणार नाही, जेव्हा निघेल तेव्हा ती निघेल. वेटलेस आणि अगदी हलकी हलकी अशी फुलकी. राशी. आणि तू मला याची किंमत विचारली तर हे 36 रुपये डझन आहे. बरं. म्हणजे फक्त कुंदन आहे तो 3 रुपयाचा. ह्याचा बंडल घेतला तर हे आपल्याला 50 पैशाला मिळतं. म्हणजे 4 रुपयात खरं तर घरात राखी पडते. ही आपण 15 ते 20 रुपयात आरामात विकू शकतो, कारण का मार्केटमध्ये 20 रेट आहे, तर तुम्ही 15ला दिलं तर आरामात नक्की कोणी पण घेऊ शकतो. तर असं हे सिंपल एक राखी आपण शिकवली. त्याच्याबरोबर मोत्यांची एक आपण प्रकार बघूया. नुसतं साधा मोत्याचा सेंटर बघायचा, सेंटर बघून त्याला एक नॉट मारायचं बर, की जेणेकरून तो मोती परत बाहेर येणार नाही. परत एक नॉट घ्यायचा. आता तो मगाचा आपण सेंटरला लावल्यामुळे एक इकडनं आणि इकडनं एक घ्यायचा, म्हणजे बरोबर साधारण सेंटरला येतो तो मधला. मोत्यांमुळे त्याला एक रिच लुक पण येतं. आता हे असा 3 ह्याचा, 5 मण्यांचा, 3 मण्यांचा, असं वेगवेगळं आपण ह्याला राखीचं करू शकतो. तर ही अशा प्रकारची साध्यांमधले 2 प्रकार झाले, साधे आणि सिंपल. सिंपल. आता मी हा एक प्रकार तुम्हाला दाखवते. हे सुद्धा मी सांगू, फॅशन डिझायनिंग मध्ये आम्ही नेक्स्ट साठी हा कॅनव्हास वापरतो, तर त्याचा मी वापर केला. तर आता ह्याचे जे सर्कल्स काढण्यासाठी 2 रुपयाचा कॉइन तो आपण घेऊन सुरुवातीला, तर तो सुरुवातीला असं पेन्सिलच्या सहाय्याने आपण त्याचे सर्कल काढून घ्यायचे. हे असे, म्हणजे आपण पाहिजे तसे पहिल्यांदा कट करून घ्यायचा. हा कॅनव्हास असल्यामुळे त्याला फार कडकपणा पण नाही आणि सॉफ्टनेसपणा पण नाही. फक्त आपल्याला आपलं जे वर्क आहे ते काही ठिकाणी झाकून सुपेरियरता येण्यासाठी त्याचा वापर आपण करतो. तर सुरुवातीला आपण जे कॉईननी घेऊन पेन्सिलने डायग्राम काढून हे असे सगळे कटिंग करून घ्यायचे. ते केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ह्याच्यावर कुठल्या कलरचा आपण सॅटिन वापरणार आहे हा पहिल्यांदा डिसाईड करायचा. तर आता मी जे वापरणार आहे मटेरियल ते साधारण ग्रीन कलरचं आहे, त्याच्यामुळे मी ग्रीन कलरची सॅटिन घेतली. ह्या गोष्टीचा खूप विचार करायचा. त्यानंतर आपण सुरुवातीला फेविकॉल लावून ते लावून घेतलं आणि ते सॅटिन मधलं झाकण्यासाठी पूर्ण सुरुवातीला राऊंड घ्यायचा आणि त्याच्यावर परत एक आपण चिटकवायचं आहे, की जेणेकरून जो मधली लेस आहे ती आपली झाकली जाते आणि निघत नाही, बांधताना निघत नाही. सगळ्यात महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर जो आता आपण हा पीस रेडी घेतलेला आहे हा सुद्धा खरं बनवायला येतो. आता आम्ही हा फॅशन डिझायनिंग मध्ये पॅच शिकवतो, पण आता आपल्याला सुरुवातीला राख्यांच्या करण्यासाठी रेडी असे पीस मार्केटमध्ये सुद्धा रेडी मिळतात. साधारण हे सुद्धा 36 रुपये डझन ह्याचा रेट आहे. तो आता सेंटरला लावून घ्यायचा. मोती चिटकवताना काळजी घ्यायची की होल दिसलं नाही पाहिजे त्याचं, म्हणजे की तो मोती असा अखंड असं वाटला पाहिजे. त्याच्यानंतर अशी मोत्याची डायमंडची लेस मार्केटमध्ये मिळते की ज्याचा लुक येण्यासाठी. हे सुद्धा डिझायनिंगला आपण गळ्याला वापरतो, ड्रेस डिझायनिंगच्या गळ्याला आपण याचा वापर करतो. सेम इथे फेविकॉल लावून हे अशा पद्धतीने चिटकवून टाकायचं. ती आपल्याला कापता येते. मोजून 5 मिनिटात लेस तयार झाली. आणि ही राखी अशी साधारण आपल्याला छान दिसते. त्याच्यानंतर आता कुठली राखी हे करण्यासाठी आपल्याला डिसाईड करावा लागतो चेहऱ्याचा साईज. ह्यात मोठा साईज, लहान साईज, आपण कुठल्याही साईज मध्ये, अगदी छोट्या साईज मध्ये सुद्धा आपण करू शकतो. तर आता साधारण ह्या साईज मध्ये करण्यासाठी आपण हे घेऊन मगासारखं नेहमीसारखं पेन्सिलने पहिल्यांदा आउटलाईन करून घ्यायची. पूजाचा चेहरा दाखवा. बरोबर. आणि नंतर ह्याला आपण फरला थोडा गोलाकार द्यायचा वरच्या साईडने. हा, हे असं. त्याच्यानंतर सेम आपण ह्याच्या बेसला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा सॅटिन टिपिंग लावतो तर ती झाकण्यासाठी आणि लुक येण्यासाठी, बांधताना न निघण्यासाठी सेम आपण त्याच आकारचा पेपर कॅनव्हास आपण कापून घ्यायचा. म्हणजे पीच कलर, एक परफेक्टली पीच कलर आपल्याकडे नव्हता, पण त्याला असा सूट होणारा व्हाईट पण चालला असता किंवा पिंक,
की जेणेकरून त्याचं लुक छान येईल. सॅटिन मध्ये पण 2 प्रकारचे अशा, एक बारीक आणि एक जाड. सॅटिन मध्ये 4 टाइप्स येतात. 4 टाइप. ह्याला 0 साईज हो. म्हणतात, एकदम बारीक, काही ठिकाणी त्याचा वापर करता येतो. नंतर 1/2 इंचाची, अर्धा इंचाची, 1 इंच आणि ह्याच्याही पेक्षा म्हणजे ही सगळ्यात मोठी. ओके. किंवा काही ठिकाणी आपल्याला बो साठी किंवा काही डेकोरेशन साठी त्याचा वापर जास्त करता ही येतो. 2 इंचाची का? हा, ही 2 इंचाची. ही 1 इंचाची मोठी आहे ती. ह्याच्याही पेक्षा एक मोठी मिळते. ही कुठली तरी फरची दिशा बघायची. ही दिशा बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकतर या साईडला किंवा या साईडला, म्हणजे बांधताना ती बरोबर येईल हा दृष्टिकोन ठेवायचा. तर ही सेंटरला अशी लावून घ्यायची. आता त्याला मी टोपीचा लुक आणण्यासाठी ह्या सॅटिनचा उपयोग केला. म्हणजे ह्या सॅटिनचा आपण पहिल्यांदा मेजरमेंट घ्यायचं की आपल्याला किती रुंदीची बनवायची टोपी. तर त्या रुंदीप्रमाणे पहिल्यांदा त्याचं कटिंग करून घ्यायचं. मग त्याला मी असं मध्ये फोल्ड केलं आणि त्याला एक टोपीचा आकार दिला. तुम्हाला जर नाही जमत तर पेन्सिलनी सुद्धा आपण स्केच काढू शकतो. आता ही प्रॅक्टिस आम्हाला रेग्युलर असते म्हणून आम्ही डायरेक्ट कटिंग करतो. तर ह्याला असा टोपीचा आकार हे अशा पद्धतीने, आणि फरची खालची दिशा घेऊन त्याच्या वरच्या दिशेला हे लावायचं, म्हणजे ते सरळ वाटतं. हे लावून घ्या. त्याला रेड कलर छान दिसतोय टोपीला. हा, टोपीला ब्लॅक कलर छान. ब्लॅकही छान वाटलं असतं. फरची दिशा महत्वाची ह्याच्यात. हो, म्हणजे ते चेहरा सरळ वाटतो आपल्याला. हे आता हे अशा पद्धतीने आपल्याला लावायचे. त्याच्यानंतर डोळ्यांसाठी ते टॉईजचेच डोळे आपण घेतले, त्याचे ड्रॉप्स. आणि फेविकॉलचा कोन केला की खूप सोपं जातो. खूप लोकांना सवय असते, तो डबा उघडायचा, ते बोटाने घ्यायचं आणि लावायचं. मग ते काय होतं की चिपचिप तर खराब होतं आणि अर्धा फेविकॉल सुकण्यावर जातो. तर मग हा आपण कोणाचा वापर केला की हे होतं. त्याच्यानंतर खाली आपण ओठ करण्यासाठी तेच उरलेल्या कडेच्या कटमधून थोडासा स्माइली फेस वाटावा. किंवा मग ती चंद्रकोरीची टिकली पण मिळते. हो हो, करता येतं ना आपल्याला, कसंही करू शकतो आपण. हे अशा पद्धतीने त्याला स्माइली आपण देऊ शकतो. आता आपण एक डायमंडची एक राखी बघूया की आजकाल कुंदनचं खूप वेळ आहे. तर हा एक प्रकार आपण बघूया की पूर्ण डायमंडच्या राखीचा. तर त्याच्यासाठी आपल्याला सेम आपण कॅनव्हास म्हटल्यासारखं, तर आता मी इथं पिंक कुंदन वापरलेत म्हणून पिंक लेस घेतली. म्हणजे 2 प्रकार घेतलेत, एक व्हाईट मोठा कुंदन आणि हे. आता डिसाईड कुंदनच नुसतं करायचं म्हणून आपण हे केलेलं आहे. तर असं काही नाही की आपण तोच वापरायचा आहे. मध्ये मोती वापरून खडेला कुंदन करू शकतो. शेवटी आपल्या आयडियाने आपल्याकडे जे मटेरियल आहे त्याच्यातून आपण करू शकतो. सेम आपण कॅनव्हासला फेविकॉल लावून घेतला आणि त्याचा सेंटर काढून सुरुवातीला आपण ते चिटकवून घेतलं. ते सॅटिन झाकण्यासाठी आणि सुपेरियरता येण्यासाठी त्याच्यावर आपण अजून एक कॅनव्हास लावला. हा गोल खडा लावून घेतला आणि त्या 2 गोल खड्याला एक वेगळं लुक येण्यासाठी ना मी सिल्वर मणी वापरले की त्या सिल्वर मणीमुळे त्याचा गेटअप वेगळा येतो. तर तो आपण राऊंडला लावून घ्यायचा, सिल्वर मण्यांची माळ. मध्ये सिल्वर असेल तर माळ गोल्डन, असं आपण उलटा करू शकतो आपल्या ह्याच्याप्रमाणे. पिंक असल्यामुळे मी खरं सिल्वर घेतलं की ज्याचे चमक जास्त येऊ शकते त्याला. कुंदनची लेस दिसण्यासाठी शक्यतो दोरा ठेवायचा, म्हणजे ते मणी बारके असतात ते निघत नाही. जरी आपण फेविकॉल लावला तरी पुष्कळ वेळा ते आपण जेव्हा बांधतो ते राऊंड अप होतं त्यावेळेला ती निघायची शक्यता असू शकते. म्हणून आपण दोऱ्यासहित घेतलं. आणि एक अजून त्यात सांगायचं राहिलं की आपण जेव्हा पूर्ण केल्यानंतर एकदा त्याला असं राऊंड अप करून घ्यायचा. आपण जे फेविकॉलनी चिटकवलं ते कडक असतं आणि जेव्हा आपण बांधतो तेव्हा थोडा राऊंड लुक येतो, मग तेव्हा ते निघू नये म्हणून ओल्यातच त्याला असं जरा राऊंड आपण आकार दिला, वळवला की तो तिथंच चिटकला जातो. आता हे अशा पद्धतीने आपण त्याला लावलं. त्याच्यानंतर सेम फेविकॉल लावून पिंक खडे आपण कडेने लावणार आहोत. हे सगळं करताना आपल्याला नखाचा खूप फायदा होतो. खरंच बारीक काम करताना ते व्यवस्थित बसलं जातं. एकंदरच आर्ट मध्येच नखाचा खूप फायदा आहे. मला वाटतं ड्रॉइंग सरांकडनं तुम्हाला ते पण माहिती असेल की ड्रॉइंग करताना पण कमर्शियल आर्टिस्टना बऱ्याचदा अशा पद्धतीने
आता हा आपला जो गम आहे फेविकॉल आहे तो ओलसर आहे, तेव्हाच त्याला थोडासा असा गोलाकार आकार देऊन ठेवला की मग ते त्या पद्धतीने जेव्हा बांधताना ते निघत. खूप छान दिसते ही पण राखी, हे मस्त कुंदनची लुक आला. पूर्ण राखी. तर सुरुवातीला मोती लावायचा, जसा मगाशी आपण खडा लावला तसं सुरुवातीला आपण मोती लावून घेतला आणि सेम सिल्वर माळ त्याच्याकडेने. काही मोती असे बेस असलेले पण असतात ना, असतात खालनं चपटे सपाट मोती. असतात. हो, हे काय हा जो आहे तो आपला चपटा मोतीच आहे, म्हणजे तो हा, निघत correct, नाही correct. आणि तो असा बेस चांगला चिटकला जातो. ह्याच्यात मी मुद्दाम गोल का घेतला तर आत आपल्याला खड्डा होता, त्याच्यामुळे तो अजून उठून दिसण्यासाठी आपण त्याचा वापर केला होता. म्हणजे ह्याच्यासाठी अखंड मोती, ह्याच्यासाठी चपटा. चपटा. जसं आपल्याला करायचं तसं आपण डिसाईड करू शकतो. त्याला ह्या मोत्याला गहू मोती म्हणतात. बर, ह्याचं नाव आहे आकार गव्हासारखा. आकार गव्हासारखा आहे म्हणून गहू मोती मधले. तुम्ही मार्केटमध्ये गेला तर गहू मोती द्या म्हटलं तर ते तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या याच्यामध्ये मिळतात. कलरफुल पण खूप सुंदर दिसते. म्हणजे माझ्याकडे एकाच ते वजनावर असतात आणि हे माळीवर असतात. बर, तर वजनावर येतात त्याच्यामध्ये सगळे पिवळा निळा हिरवा असा कलरफुल पण मिळतात. पण नंतर मनगटावर हे होतो. हो आहे ना, त्याच्यामध्ये पण हो ना? क्वालिटी असतात की ते धुतलं तरी हे केलं हा, तरी तरी खराब होत नाही हो. असं. आणि आपल्याकडे कसं मी सांगते ना, आपण हे फॅशन डिझाईनच्या ड्रेसेस मध्ये वापरतो, त्यामुळे तिथे कुठेही आपण कॉम्प्रोमाइज नाही हा. करत. तर ते घेताना सगळंच मटेरियल थोडंफार क्वालिटीमध्ये असतं. मुलीच्या लग्नात तर मला वाटतं तुम्ही भरपूर काय काय क्रिएटिव्ह केलेलं असणार आहे. हो पण ना? आपल्याला ना एक खास तास लागेल. तुला जर मी फोटो दाखवले तर मी खूप काही केले. म्हणजे तिची लग्नातली ओढणी सुद्धा मी रेडीमेड नाही घेतली, पूर्ण अरीवर. तिच्या हळदीच्या साडीवर पिवळा, तिचा शालू निळा जांभळा होता, त्याच्यासाठी पिंक कलर. म्हणजे असं आपण म्हणतो ना एकच नवरीला घातलं की ती घेत, तसं नाही. प्रत्येक गोष्ट तिला दिलेले ड्रेसेस सुद्धा पूर्ण काही डिझायनिंग तिने केलेले आहेत, काही डिझाईन मी केलेत, अशा पद्धतीने ते पण आपण दिलेले. तर ही अशा पद्धतीची राखी छानपैकी तयार झाली. अशा आपण एक 7 प्रकारच्या वेगवेगळ्या राख्या शिकलो. अजून एक असेल आवड तर एक दाखवते की नाडाचडी, म्हणजे जे शुभ मानतात. खूप लोक फॅन्सी राखीला महत्त्व नाही देत की शुभ, की ते जी नाडाचडी जे म्हणतात की हे ह्याच्या टाईप असतं की तेच बांधायचं असतं. अशा काही म्हणजे आता जसं माझ्याकडे कस्टमर आहे त्या पद्धतीने ते वेगवेगळं काहीतरी मागतात. तर हे झाला फॅन्सी मधला प्रकार. पण काही असा प्रकार आहे की राखीला एक महत्व आहे, धागा आणि ते शुभ. तर ही नाडाचडी म्हणून एक असते वस्तू, तर ती खरं ऍक्च्युअल त्यांच्यामध्ये नुसती बांधली जाते. पण मी जेव्हा हा काही मारवाडी लोकांचं बघितलं तर मी त्यांच्यात सुद्धा त्या नाडाचडीपासून काहीतरी क्रिएटिव्ह आणि वेगळं काहीतरी असं करून द्यायचा प्रयत्न केला. तर ती एक मी प्रकार त्याच्यातला दाखवते. तर ही नाडाचडीचा ऍक्च्युअल अखंड बंडल असतो. तर आपल्याला त्या पद्धतीने हवा तेवढा आपण कट करून घेतो. ह्यात शुभ म्हणजे हळद हे असे रंग असतात. आपल्याला साधारण त्याच्यातलं बांधण्यासाठी थोडासा आपण काढून घ्यायचा वेगळा, हा बेससाठी वापरायचा आपल्याला. हे अशा पद्धतीने ह्यात आपण जाडी कमी जास्त सुद्धा करू शकतो बांधण्यासाठी. आणि हा जो बाकीचा आहे हा साधारण हा आपण बांधून घ्यायचा. सेंटरला पूर्ण असा बांधायचा. हे त्याला अशी गाठ मारून घ्यायची. गाठ मारली की तो निघणार नाही बांधलेला. आपलं सुई अजिबात त्याच्यात कुठे वापरत नाही, कुठेही सुई नाही वापरली. ही अशी गाठ मारून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे आपण फोल्ड केलेले भाग आहेत पहिले कापून घ्यायचे. आपण लोकरीच्या गोंड्यामध्ये कसा वापर करतो तशा टाईपमध्ये. आणि नंतर ह्याला पूर्ण फुलवायचं. आता हे वाटताना बघ ना कसं वाटतंय, पण नंतर ती झाल्यावर खूप सुंदर आणि छान होते. ह्याला पूर्ण फुगवायचं, सुट्टे सुट्टे करायचे त्याचे. आणि आपोआपच वेगवेगळे कलर येतात, त्यामध्ये दिसायला पण छान दिसतं. आपण फोल्ड केल्यामुळे त्याला वेगवेगळा कलर आलेला आहे. आणि नंतर त्याला एक गोलाकार करून घ्यायचा एकसारखा.
ह्यात थोडंसं जर आपल्याला डल, आता हा थोडासा डल फिनिशिंगमध्ये येतो. ॲक्च्युअली त्यांना ते नाडाचडी वापरतात त्याहीपेक्षा खूप छान. तर ह्याच्यात आपण गोल्डन दोरा असतो ना रेशीमचा, तो सुद्धा त्याच्यात आपण जर गुंडाळला तर मध्ये मध्ये ते गोल्डन लुक येऊ शकतं. पण असाच हा तू बघ, सगळ्या राख्यांमध्ये तुला ही राखी खूप आवडेल. म्हणजे एक वेगळं आणि शुभ होते. आणि जे नुसतं बांधतात त्याच्यापेक्षा हे लुक येतं त्याला. हे खरं ना, जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा काही ग्राहकांकडनंच आपल्याला त्यांची आवड, त्यांची चॉईस आपल्याला कळते आणि त्याच्यात आपण परत आपल्या ह्याच्यामध्ये डिझायनिंगमध्ये आपण चेंजेस करू शकतो. आणि शेवटी त्यांच्या आवडीचं दिलं तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो. हा असा आपण राखीचा बेस करून घेतला. हा आता हा बेस झाला. हा आपल्याला सेंटर काढायचा आणि हा दोरा असल्यामुळे पटकन चिटकतो सुद्धा, आपल्याला खूप प्रॉब्लेम मध्ये येत नाही. ते नंतर आपण स्वस्तिक असतं, ओम असतो, हे असं आपण त्याला लावू शकतो. आणि शुभ, मग त्यांना अजून त्यात डेकोरेशन आवडत असेल तर आपण ते मोती वगैरे लावून त्याला अजून वेगळं लुक देता येतं. गणपती मागे एकदा मी लावला होता, मग त्याला तांदूळ म्हणून असे पांढरे 2 मोती, गुलाबाचं छोटंसं फूल असं पण ते आता नेमकं माझ्याकडे आता तो स्टॉक नव्हता. त्याला सोबर आणि रिच लुक आला एकदम. आणि वरती ते छोटस हे लावलं त्याच्यामुळे तर जास्त कलशामुळे जास्त छान वाटतं. म्हणजे शुभ पण झालं त्यांच्या इच्छाप्रमाणे आणि एक वेगळं लुक पण आलं. खूप मस्त. तर ही अशा पद्धतीची पण राखी छान दिसू, नागाच्या डेची राखी. मॅडम, इतक्या छान छान राख्या आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला दाखवल्या, तर यात आणखीन भरपूर प्रकार आपल्याला करता येतात ना. हो, मी म्हटलं ना, आता आपण शिकवलेलं पण असेल ना तर त्यातून सुद्धा काही महिला वेगवेगळं काहीतरी करू शकतील. आणि हा मटेरियल सोडून अजून वेगवेगळ्या मटेरियल, आणि कसं दरवर्षी मला काहीतरी नवीन कस्टमरकडनं शिकायला मिळतं की मॅडम आमच्यात असं असतं, आम्हाला असं पाहिजे. मग त्याचा मटेरियल वापरून वेगवेगळ्या पद्धतीने अजून अनेक व्हरायटीज आपण करू शकतो. आणि तू आता बघितल्यासारखं जी माझ्या आता मदतीला होती पूजा कलशेट्टी, तर अशा अनेक मुली आहेत की ज्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकून ट्रेन केलंय आणि त्याच्यातून एक मोठी ऑर्डर्स घेऊन करणं किंवा वैयक्तिक त्याही स्वतः करतात आणि त्याच्यातून सेलिंग करतात. असं एक वेगळा प्रकार आपल्या ह्याच्यातून आपण दाखवून टाकतो. आता तुम्ही राख्यांचं प्रशिक्षण पण थोड्या दिवसात देणार आहात, तर त्याविषयी काय सांगाल? माझं दरवर्षी मी म्हटलं ना, सणावाराला जसे प्रकार असतात तसे ह्या वर्षी पण आता रक्षाबंधन जवळ आलीच आहे. तर साधारण शनिवार रविवार सोडला तर आपलं परत राखी प्रशिक्षण चालू होणार आहे. काही महिलांना इंटरेस्ट असतील त्यांनी येऊन मला भेटावं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांचं प्रशिक्षण मी त्यातून देईन. आणि एखादं एक फ्री प्रशिक्षण सुद्धा काही महिलांसाठी आपण ठेवतो, तर तोही प्रकार आपण त्याच्यातून शिकवला जातो की टोटली फ्री प्रशिक्षण, की त्याच्यातून त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन मिळेल आणि त्या स्वतः काहीतरी करू शकतील, हा उद्देश त्याच्या मागचा. खरंच छान. खूप सखींना कलाविश्वाची आवड असते, खूप काही करावं असं त्यांना वाटत असतं, त्यांच्या मनात अशा अनेक इच्छा असतील तर त्यांनी कामिनी गांधी मॅडमशी एकदा जरूर संपर्क करा. त्यांच्या इच्छांना एक छान वाट त्या करून देतील. मॅडम, वेळात वेळ काढून आम्हाला राखीचे इतके छान प्रकार दाखवले, इतक्या मनमुरात गप्पा मारल्या, त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराकडून हार्दिक आपले आभार. आणि पुढच्या या कलामयी वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.